आज आपण मीन राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत. आकाशात नक्षत्रांनी युक्त दोन उलट-सुलट माशाच्या आकृती म्हणजे मीन राशी होय. मीन राशी किंवा मीन लग्नामध्ये जन्म झालेले जातक हे धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात. उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान देणारे, सामाजिक नियमांचे पालन करणारे मीन राशीचे जातक असतात. हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे असतात. कूटनीती, षडयंत्र यात त्यांना अजिबात रुची नसते किंवा त्या गोष्टी त्यांना जमतही नाही. त्यांचा स्वभाव हा दयाळू आणि परोपकारी असतो. मीन राशीचे जातक हे बुद्धिमान आणि नवीन विचारांचे शोधक असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात. संवाद साधण्याची कला कोणी त्यांच्याकडून शिकली पाहिजे. विशेष म्हणजे हे लोक चिंतनशील असतात. सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करतात. सर्वांशी प्रेमाचे संबंध बनवतात. हा त्यांचा मुख्य गुणधर्म आहे. साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते. न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेत असतात. मीन ही राशीचक्रातील 12वी म्हणजे शेवटची राशी आहे. निसर्ग कुंडलीमध्ये ही व्यवस्थानात येते. तेथून आपण मोक्ष बघत असतो. सोबतच अध्यात्म व धर्मासाठी केलेला खर्च देखील बघतो. मीन ही गुरु महाराजांची द्विस्वभाव राशी आहे. ही स्त्री तत्वाची राशी असल्यामुळे स्त्रियांचा नैसर्गिक प्रेमळपणा, जिव्हाळा याच्यामध्ये आहे. जलतत्वाची असल्यामुळे सतत वाहत राहणं, सगळ्यांना सामावून घेणं हे याचं तत्व आहे. जलतत्वाच्या राशीसाठी असे म्हटले जाते, कर्क रास म्हणजे नदी, वृश्चिक रास म्हणजे तलाव, तर मीन राशी म्हणजे समुद्र होय. नदी, नाले, ओढे अशा सगळ्यांना समुद्र सामावून घेत असतो. त्याप्रमाणे मीन पुरुषांना सर्व प्रकारची लोक भेटतात. त्यांच्याजवळ स्वतःची दुःखे सांगतात आणि निघून जातात. मीन पुरुष त्यांच्या दुःखावर स्वतःचे समजून विचार करत बसतो. समुद्र ज्या प्रकारे सगळ्यांना सामावून घेतो त्याप्रमाणे ही रास सगळ्यांना सामावून घेते. स्त्री रास असल्यामुळे तिच्यात नैसर्गिक प्रेमळपणा आहे, सौम्यता आहे, समजून घेऊन कार्य करण्याची पद्धती आहे. खाणं आणि खाऊ घालणं हा त्यांच्या आवडीचा उद्योग असल्यामुळे साहजिकच वजन वाढणं या समस्येचा मीन पुरुषांना त्रास सहन करावा लागतो. मीन रास ही गुरु महाराजांची रास असल्यामुळे या पुरुषांचे विचार आध्यात्मिक असतात. भाग्योदयाच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास मीन पुरुषांचा भाग्योदय वयाच्या 26व्या वर्षी होतो. त्यानंतर दर 8 वर्षांनी त्यांचा भाग्योदय होत राहतो. त्यामुळे एक असं घडतं की यांनी कुणाला कितीही मदत केली तरी देखील यांच्याजवळ पैसे हे कायमस्वरूपी असतात, कारण यांचा भाग्योदय वारंवार होत असतो. त्या बळावर हे पैसा खूप चांगल्या पद्धतीने कमवतात. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात हे पुरुष खूप नाव कमवतात. मीन राशीचा पुरुष जर शिक्षक असेल तर विद्यार्थी अशा शिक्षकांवर जीवापाड प्रेम करतात, कारण त्यांची शिकवण्याची एक विशिष्ट पद्धती असते. यांचं विद्यार्थ्याशी आपुलकीचं नातं देखील असतं. एकंदरीतच ते उत्तम शिक्षक असतात. मॅनेजमेंटची यांना उत्तम जाण असते. ते कुशलतेने व्यवहार सांभाळतात. कधी कधी चुकतात देखील, कारण समोरच्या व्यक्तीला ते पूर्णपणे ओळखू शकत नाही. तो जे बोलतो आहे तेच सत्य असेल असा समज करून त्यांचे विचार सुरू असतात. त्यामुळे इथे नुकसान होऊ शकतं. मीन पुरुषांच्या बाबतीत अजून एक महत्वाची बाब म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये ते सतत आघाडीवर असतात. समाजासाठी दान करणं, आपल्या परीने कार्य करणं हे त्यांना सहज जमतं. त्यातून त्यांना मनस्वी आनंद, समाधानही प्राप्त होत असते. एकंदरीत विचार केला असता मीन राशीचे पुरुष हे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आयुष्याचा जोडीदार म्हणून उत्तम असतात. मीन पुरुष जोडीदार म्हणून लाभणारी महिला भाग्यवान ठरते. यांची संतती देखील खूप आनंदी असते, कारण ते आपल्या संततीवर सहसा रागवत नाहीत. प्रेमाने समजावून सांगणं या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. संततीच्या कलेने घेऊन त्यांनी प्रगती घडवून आणणं हे यांना सहज साध्य होतं. आई वडिलांशी हे सदैव जोडलेले असतात. आजच्या काळातही एकत्र कुटुंब पद्धती जिथे जिथे दिसून येते तेथे मीन जातक आपल्याला आढळून येतात, कारण मीन जातकांना एकत्र कुटुंब पद्धती ही मूलतः आवडते. मीन राशीच्या पुरुषांनी कर्क, वृश्चिक किंवा मीन या राशीच्या महिला यांच्यासाठी जोडीदार म्हणून उत्तम ठरतात.
कारण त्यांचे विचार जुळून येतात. मीन पुरुषाचा विवाह वयाच्या 28व्या वर्षी घडून येतो. मात्र कोणत्याही कारणाने तो जर योग टळला तर पुढील शुभयोग लवकर जुळून येत नाही. परिणामी यांच्या विवाहाला विलंब होतो. मीन पुरुषांच्या आपल्या जोडीदाराकडून फार अपेक्षा नसतात. जोडीदाराने प्रेमळ असावं, हसून खेळून राहावं, खाऊन पिऊन सुखी राहावं, अशा त्यांच्या साध्या सोप्या संकल्पना असल्यामुळे त्यांच्या काही फार अपेक्षा नसतात. त्यामुळे यांचा संसार खूप चांगला होतो. मात्र आपल्या जोडीदाराने प्रेमळ असावं, सगळ्यांना सोबत घेऊन चालावं, अशी माफक त्यांची अपेक्षा असते. कारण त्यांना मोठं कुटुंब आवडतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ते महत्त्व देतात. त्यामुळे जोडीदाराकडून त्यांची तीच अपेक्षा असते. अर्थात त्यात चुकीचं असं काही नाही. तो आपल्या मूळ संस्काराचा एक भाग आहे. थोडक्यात त्यांना जोडीदार हा आपल्यासारखाच हवा असतो. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराने जर या गोष्टीची काळजी घेतली तर त्यांचे सांसारिक जीवन उत्तम होते. आपणही मीन राशीचे आहात का? किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये मीन राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.